नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आता आपण जिल्हा परिषद आढावा सन 2002चा घेतलेला आहे. या यूट्यूबच्या माध्यमातून आपण 2002च्या पंचायत समितीचा आढावा घेत आहोत. 17/2/2002 रोजी रविवारी पंचायत समितीसाठी करमाळा तालुक्यातून मतदान झालेलं होतं. त्यावेळेला 12 पंचायत समितीचे गण होते आणि त्या गणासाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये जी निवडणूक झाली होती ती सुद्धा त्या खऱ्या अर्थानं जगताप गट विरुद्ध मोहिते पाटील गट आणि बागल गट अशी झालेली होती. आणि या निवडणुकीत 12 जागापैकी 7 जागा बागल मोहिते पाटील गटाला मिळाल्या होत्या, तर 5 जागा जगताप म्हणजे काँग्रेसला मिळाल्या होत्या. मोहिते पाटील आणि बागल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उभे होते. यावेळेला आपण जर आढावा घेतला तर वांगी गणातून काँग्रेसचे सुहास रोकडे हे 4415 मते मिळून विजय झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी युवकचे तत्कालीन अध्यक्ष महेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. महेंद्र पाटील यांना 2608 मतं मिळालेली होती. जीवूर गणातून काँग्रेसकडून सुरेखा चांगण उभ्या होत्या, त्यांना 5241 मतं पडली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शहानूर सय्यद या उभ्या होत्या. त्यांनी या वेळेला फक्त 856 मतं मिळाली. तर अपक्ष पुष्पा करचे यांना 1092 असे मतं मिळाली होती आणि सुरेखा चांगण या 4149 मतांनी विजयी झालेल्या होत्या. आता आपण जर चिकलठाण गणाचा जर विचार केला तर चिकलठाण गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अर्चना शिंदे या विजय झाल्या होत्या. त्यांना 3723 मतं मिळाली. तर काँग्रेसचे जे उमेदवार होते त्या पद्मिनी गुंड यांना 2623 असं मतं मिळाली होती. त्यावेळेला जनता दलाचे उमेदवार म्हणून ॲडव्होकेट सविता शिंदे याही उभ्या होत्या, त्यांना 997 मतं मिळाली होती. तर वीट गणामध्ये त्यावेळेला जी लढत झाली, कारण तो जो मतदारसंघ होता तो भावी पंचायत समिती सभापतीचा मतदारसंघ होता आणि त्या ठिकाणी पंचरंगी लढत झाली होती. या पंचरंगी लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव गणगे हे विजयी झाले होते. त्यांना 4177 मतं मिळाली. तर काँग्रेसचे हरिदास कांबळे म्हणजे ते खऱ्या अर्थानं गाव कामगार तलाठी होते, परंतु त्यांनी या निवडणुकीसाठी राजीनामा दिला आणि ही निवडणूक लढवली होती जगताप गटाकडून. त्यांना 3874 मतं मिळाली. भाजपचे उमेदवार देवदास पोलके यांना 157 मतं मिळाली. रिपाई पुरस्कृत उमेदवार राजेंद्र कदम यांना 317 मतं मिळाली. तर शिवसेनेचे संतोष कुमार कांबळे यांना अवघी 22 आणि अपक्ष राघू सावळे यांना 9 मतं मिळाली होती. त्यानंतरचा जो गण आहे तो गण म्हणजे कोर्टी गण. या कोर्टी गणाचा जर आपण विचार केला तर त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे लालासाहेब पाटील उर्फ मामा त्यांना बागल गटाने उमेदवारी दिली होती. त्यांना 4097 मतं मिळाली. तर काँग्रेसकडून म्हणजे काँग्रेस आयचे उमेदवार जगताप गटाकडून सतीश शेळके उभे होते, त्यांना 3553 मतं मिळाली होती. शिवसेनेचे मगन जाधव 246 मतं मिळाली होती आणि भाजपचे शहाजी पाटील यांना अवघी 69 मतं मिळाली होती. केतूर गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब पाटील हे मोहिते पाटील समर्थक म्हणून उभे होते, त्यांना 4054 मतं मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार हनुमंत धायगुडे यांना 3599 मतं मिळाली होती. तर शिवसेनेचे ॲडव्होकेट विकास जरांडे यांना 280 मतं मिळालेली होती. त्यामध्ये बापूसाहेब पाटील हे 455 मतांनी विजयी झालेले होते. पोथरे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलावती जाधव या उभ्या होत्या, त्यांना 4539 मतं मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार मंगल जाधव यांना 4379 मतं मिळाली. यावेळेला अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत 160 मतांनी नीलावती जाधव या विजयी झालेल्या आहेत. रावगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सरस्वती केकान यांना 4003 मतं मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार शालन झाबे यांना 3713 मतं मिळाली. शिवसेनेच्या वैशाली बर्डे यांना 100 मतं मिळाली. त्यावेळेस सरस्वती केकान या 290 मतांनी विजयी झालेले आहेत. आता त्यानंतरचा पुढचा जो मतगण आहे तो पांडे गण आहे. पांडे गण जो आहे तो पांडे गणामध्ये काँग्रेसचे उमेदवार तात्यासाहेब शिंदे यांना 2808 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुभाष सावंत त्यावेळेला पंचायत समितीतून उभे होते, त्यावेळेला त्यांना 2461 मतं मिळालेली आहेत. तर अपक्ष उमेदवार छगन दुधे यांना 996 मतं मिळाली आहेत.
शिवसेनेचे उमेदवार शाहूराव फरतडे यांना 266 मतं मिळालेली आहेत. तर यावेळेला म्हणजे अपक्ष उमेदवारामुळं सुभाषराव सावंत यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. देवळाली गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कल्याणराव गायकवाड यांना 4290 मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब शिंदे यांना 2937 मतं मिळाली होती. त्यावेळेला कल्याणराव गायकवाड हे 1353 मतांनी विजय झाले होते. KM गणामध्ये काँग्रेसचे तत्कालीन म्हणजे शिवलिंग सुकडे हे उभे होते. तर राष्ट्रवादीकडून बागल समर्थक डॉक्टर मधुकर कुर्डे हे उभे होते. शिवलिंग सुकडे यांना 2589, मधुकर कुर्डे यांना 2546, शिवसेनेचे उमेदवार गोपीनाथ शिंदे यांना 1413 मतं मिळाली. आणि त्यावेळेला KM गटातून शिवलिंगांना सुकळे हे अवघ्या 43 मतांनी विजय झाले होते. तर साडे गणामध्ये काँग्रेसकडून तुकाराम सुपे आणि राष्ट्रवादीकडून नवनाथ बदर हे उभे होते. त्यावेळेस तुकाराम सुपे यांना 3186, तर नवनाथ बदर यांना 2812 मतं मिळाली होती. त्यावेळेला 374 मताने यावेळेला काँग्रेसचे उमेदवार हे विजय झाले आहेत. एकंदरीत 12 गणासाठी ही निवडणूक झाली होती. त्यातील राष्ट्रवादीने 7 गण जिंकले होते. त्यामध्ये देवळाली, रावगाव, पोथरे, केतूर, कोर्टी, चिकलठाण, वीट या गणाचा समावेश आहे. तर काँग्रेसने जे 5 गण जिंकले होते त्यामुळे वांगे, जेऊर, पांडे, केमसाडे हे गण जिंकलेले होते. अर्थातच यावेळेला मोहिते पाटील आणि बागल गटाची पंचायत समितीवरती सत्ता आलेली होती. नमस्कार.